सप्टेंबरपासून असं आहे, कोणाकोणाकडं प्रचंड शेत जमीन आहे. इंदिराजीचे आभार मानले पाहिजे. त्या काळात इंदिराजी आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सिलिंगचा कायदा आणला आणि त्यामुळं जमीनदारांनी त्यांच्या शेतीवर राब की शासन आस्थापनेच्या माध्यमातून ज्या शासन सेवा आहेत त्या सेवेच्या माध्यमातून जो विकास घडवला जातो आणि त्या विकासामध्ये आजपर्यंत संवैधानिक आरक्षण धोरण आणि त्याचं प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही. त्याचा मूळ एक विषय असा आहे की एक महसूल उभा करणारं क्षेत्र आणि एक महसूल खर्च करणारं क्षेत्र, ज्याला आपण विकासाच्या संकल्पनेमध्ये मांडणी करतो, तर त्या विकासात्मक कार्यभाराच्या वितरणामध्ये जो आरक्षणाअंतर्गत जो प्रवर्ग आहे त्याला कुठेही प्रतिनिधित्व आजपर्यंत दिलेलं नाही. तर ह्या सगळ्या विषयांना घेऊन आज कांबळे सर, प्रशांत बोडके, भास्कर सरवदे, अमोल दांडगे, विलास कटारे ह्या सगळ्यांच्या अनेक दिवसांच्या चर्चेमधून अनेक दिवसांचं वैचारिक मंथन झालेलं आहे आणि त्याच्यातून हे विषय समोर आलेले आहेत. तर मी सरांना अशी विनंती करतो की यावर सविस्तर प्रकाश टाका. पत्रकार बंधूंनो, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. भारतीय संविधानानं असं अभिवचन दिलेलं होतं की पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता आणली जाईल. हे जे अभिवचन दिलेलं होतं ते यासाठी की भारतीय समाजामध्ये पराकोटीची विषमता आहे, ती सामाजिक पातळीवर आहे, आर्थिक पातळीवर आहे. आणि आपल्या असं लक्षात येईल की या 75 वर्षाच्या काळामध्ये जरी आपली अर्थव्यवस्था मिश्र असली तरी श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत गेला आणि गरीब हा अधिक गरीब होत गेला. हे चित्र आहे आपल्याकडचं. ते पूर्वी होतं आणि म्हणूनच संविधानानं असं अभिवचन दिलं होतं की पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता आपण प्रस्थापित करू. ज्या समुदायांना, मी समाज म्हणून म्हणत नाही, समुदाय म्हणून, कॅटेगरी, प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोन्ही समुदायांना समपातळीवर आणण्यासाठी संविधानामध्ये रिझर्वेशनची, आरक्षणाची, राखीव जागांची तरतूद केली. गेल्या 75 वर्षामध्ये अजिबात राबवली गेलेली नाही. मग ते सरकार काँग्रेसचं असो, गैर काँग्रेसचं असो किंवा भाजपचं असो. यासाठी गैर काँग्रेसचं म्हणतो की मधल्या काळामध्ये जनता पक्षही अस्तित्वात आला होता, सत्तेवर आलेला होता. त्याचं एक मोठं काम म्हणजे मंडल आयोगाची नियुक्ती त्यांनी केलेली होती. मंडल आयोग आणलेला होता ओबीसीसाठी. पण ओबीसी असो, SC ST असो, यांच्यासाठीची जी आर्थिक समानतेसाठी, आर्थिक समतेसाठी
केली गेलेली नाही. आता उदाहरणार्थ ज्या आस्थापनांचा संदर्भ सन्माननीय भीमसेन कांबळे यांनी दिला, काय रिझर्वेशनची अवस्था अर्थसंकल्पामध्ये, मग तो देशाचा अर्थसंकल्प असो की राज्याचा असो, सामाजिक न्याय विभागाचं बजेट, सामाजिक न्याय विभागाचं जे बजेट आहे ती तरतूद वगळली तर अर्थसंकल्पात चेहराच नाही या समुदायाचा, SC STचा. सामाजिक न्याय विभागाचं बजेट किती आहे?